या त्यांनी दाखवून द्या भारतामध्ये स्वतःच्या खर्चाने कोणी रिसर्च करतं। माझ्याकडे सगळा डाटा आहे आणि हे डाटा असल्यामुळे होई आयसीएमआर मी अपॉइंटेड होतो मागे, पण तो रिसर्च करणं प्रत्येकाची ड्युटी आहे ना। मी आता माझ्या भाषणात सुद्धा सांगलं, तुमचे 2-2 महिन्यासाठी सॅम्पल घेऊन गेले त्या भागातून आयसीएमआर काय झालं, हिंमत आहे सांगा ना मला त्यांना काय होतं, का लपून ठेवून राहिले की मी काही संशोधन केलं आणि लोकांच्या समोर मांडलं, ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं, यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले। आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी तुमच्यावर टीका केली की हिम्मतराव बावस्कर हे म्हणजे आयसीएमआर नाही, इथे आयसीएमआरचे छात्र नाहीत आणि त्यांचा शोध तो म्हणजे तुमचा हा जो शोध केलेला आहे त्याला त्यांनी निग्लेक्ट करणार नाही। निग्लेक्ट असं हे बघा, माझं प्रायव्हेट रिसर्च केलंय, या त्यांनी दाखवून द्या भारतामध्ये स्वतःच्या खर्चाने कोणी रिसर्च करतं का। एक जरी केस दाखवली तर मी डिग्री फाडून टाकेल, कारण हे स्वतःच्या कुटुंबाचे 92,000 रुपये मी खर्च केले आणि संशोधन आहे, हे रिसर्च आउट केलंय, माझ्याकडे सगळा डाटा आहे आणि हे डाटा असल्यामुळे होई आयसीएमआर मी अपॉइंटेड होतो मागे, पण तो रिसर्च करणं प्रत्येकाची ड्युटी आहे ना। मी आता माझ्या भाषणात सुद्धा सांगलं, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी ड्युटी आहे की इथे सफरिंग झालं, हे काम मी कॅडमियम सुद्धा काम केलंय। या भागामध्ये किडनी फेल्युअर जास्त होते खारपान पट्ट्यामध्ये, त्याच्यावर संशोधन करून सरकारला कंपल्सरी केलं की वारी वॉटरचं पाणी दिलं, कॅडमियमचे रिनल फेल्युअर कमी झाले, त्यामुळे काय निंदा काय हेच करायला पाहिजे सरकारने। हे आमच्या मागे न लागता आमची नामुष्की जास्त न करता, सरकारला खूप दुसरे सायंटिस्ट आहे ना, खूप आयसीएमआर आहे, त्या आयसीएमआरच्या मागे लागा ना तुम्ही। माझ्या बावस्करच्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा जो स्वतःच्या खर्चाने कावड कसं त्याच्या मागे लागून काय करता, हे मोठे कपडे आयसीएम त्याच्या मागे लागा ना तुम्ही। हिंमत आहे तर काय झालं, का नाही तुमचं संशोधन आहे, तुम्ही माझ्या मागे माझ्या हे धुडकूस माणसाच्या दप्तऱ्या माणसाच्या या नागरिकाच्या मागे लागून काय यांचा फायदा होणार। तुम्ही हे आयसीएमआर एवढी मोठी संस्था तुम्ही करोडो रुपये लिहून चालता, त्याच्या मागे लागा ना। अहो काय याचं मला आठवण येते, कोकणामध्ये असं संशोधन झालं तर मला कोकणात लोक डोक्यावर घेतलं असतं। अंतुले साहेबांनी शिंदे साहेबांनी ह्या सगळ्या लोक मला डोक्यावर घेतलं हो तिथे संशोधन केल्यामुळे खरं झालं, मी देववान ठरलो की ना त्या मावळ्याशी रायगडच्या पाठीशी कोकणात थांबलो बाबा हो। जर असं तुम्ही संशोधनाला जर हे नाव ठेवत असेल, संशोधन होईल कसं हो। रिसर्चला इनकरेज करायला पाहिजे ना, रिसर्च करायला हिंमत द्यायला पाहिजे। किती लोक संशोधन करतात हो, मला का 700 महिलांनी इथे येणं पडतं संशोधन करायला, तुमच्याकडे लोक नाही का। आणि तुमचे 2-2 महिन्यासाठी सॅम्पल घेऊन गेले त्या भागातून आयसीएमआर काय झालं, हिंमत आहे सांगा ना मला त्यांना काय होतं, का लपून ठेवून राहिले तुम्ही त्यांना विचारा ना, मी काय विचारू, त्यांना विचारू, यू आज दे या प्रकरणासंदर्भातला आयसीएमआरचा रिपोर्ट अद्यापपर्यंतही प्राप्त झाले, जवळपास 2 महिन्याचा कालावधी आहे। आपण आरोग्यमंत्री आहात, आपल्या जिल्ह्यातील जर हे हाल असतील तर देशभरात आयसीएमआरचे रिपोर्ट किती दिवस लागू? हाल म्हणजे काय, अजून रिपोर्टच जर जिल्ह्यात त्याला हाल म्हणू का आपण? या संदर्भामध्ये कुठलेही कशामुळे रिपोर्ट, एक मिनिट मी बोलतो त्याच्यावर, त्याचे काही प्रोटोकॉल असतात आणि आयसीएमआर ही काय आपल्या बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाहीये की मी काही संशोधन केलं आणि लोकांच्या समोर मांडलं, ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं, यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले, हा त्यांचा अधिकार होता। आयसीएमआर ज्यावेळेस होतं हे ऑथेंटिक आहे।